नमस्कार सेविकाताईंनो, मी संगीता सातपुते आपल्या आदर्श अंगणवाडी या चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पोषण ट्रॅकर ॲपमध्ये आभा ID कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आभा ID बनविणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे। तर त्यासाठी काय करायचं, सर्वप्रथम आपण आपलं पोषण ट्रॅकर ॲप हे ओपन करायचं। त्यानंतर ते ॲप ओपन केल्यानंतर सगळ्यात खाली जे बेनिफिशरी जे नाव दिसत आहे त्या लाभार्थ्यावर क्लिक करायचं आणि लाभार्थ्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल। त्यानंतर आज मी तुम्हाला 3 ते 6 वयोगटातील बालकाचा आभा ID कसा बनवायचा ते सांगणार आहे। त्यासाठी काय करायचं, 3 ते 6 वयोगटातील बालकावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होते। तर आज मी तुम्हाला जे माझा जो श्रीशा गोविंद सातपुते हा जो लाभार्थी दिसत आहे त्याचा आभा ID कसा तयार करायचा आज हे मी तुम्हाला सांगते। त्यासाठी काय करायचं, श्रीशा गोविंद सातपुते या लाभार्थ्याच्या पुढे जे 3 टिंब दिसतात त्या 3 टिंबावर क्लिक करायचं आणि त्यानंतर त्या 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होते। अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर खाली जो तुम्हाला ऑप्शन दिसत आहे क्रिएट रिट्राईव्ह आभा या नावावर क्लिक करायचं। या नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होते। तर त्यानंतर काय करायचं, क्रिएट रिट्राईव्ह बाल आभा आणि खाली बाल आभा ऑलरेडी क्रिएटेड असे 2 ऑप्शन दिसतात। त्यापैकी आपण काय करायचं, सर्वात वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यासमोर जो छोटासा ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होते। तर त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर जे परत 2 ऑप्शन आपल्यासमोर येतात, एक आधार डेमोग्राफिक ऑथ आणि दुसरं आधार OTP। तर आपण काय करायचं, आधार डेमोग्राफिक ऑथ या नावाच्या समोर जो छोटासा जे ॲरो दिसत आहे त्या ॲरोवर क्लिक करायचं। त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। अशा प्रकारचं पेज ओपन झाल्यानंतर जो छोटासा जो चौकोन दिसत आहे त्या चौकोनावर टच केल्यानंतर बरोबर राईटचं बटन येते आणि व्हेरीफाय या खाली जो व्हेरीफाय नाव दिसत आहे त्या व्हेरीफायवर टच करायचं आणि टच केल्यानंतर तुमच्यासमोर आभा इज सक्सेसफुली लिंक विथ प्रोफाईल असं नाव येईल। त्यानंतर काय करायचं, आपण डन करायचं। डनवर क्लिक केल्यानंतर परत काय करायचं, आपण ते लाभार्थी जो होता, आता जो माझा श्रीशा गोविंद सातपुते हा जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्याच्या 3 टिंबाच्या खाली जे व्हेरीफाईड जे नाव दिसत आहे त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या बालकाचा जो 14 अंकी आभा ID तयार झालेला दिसेल, जो की आपल्या लाभार्थ्याच्या भविष्यासाठी खूप उपयोगाचा ठरणार आहे। धन्यवाद।